हे एक ECGचे कॅल्क्युलेशनसाठी बनवलं मी. तर हे जे येलो कॉलम्स आहेत तेवढेच भरायचे आहेत. बाकीचे हे आहेत, काय म्हणतात त्याला, डिराइव्ड आहेत. याच्यात बेस एक्सेस आहे. तर हे कन्व्हेन्शन आहेत. pH असतं, मग PCO2, PO2, बायकार्ब, मग बेस एक्सेस आणि सॅच्युरेशन असं असतं. आणि इलेक्ट्रोलाइट्सचं इझी आहे, सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड आणि बायकार्ब. तर सिक्वेन्शियली भरायचं आहे. बेस एक्सेस दिलेला नसतो मोस्टली, आणि मग खालच्या व्हॅल्यू पण टाकलेल्या आहेत. A/A ग्रॅडियंट या नॉर्मल व्हॅल्यूज आहेत फिक्स्ड केलेल्या. इकडे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटीच्या या आपण नॉर्मल व्हॅल्यूज पुटफोर्थ केलेल्या आहे. तर फॉर्म्युला जसा दिलेला आहे तसा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. इकडे हा याप्रमाणे कॅल्क्युलेट केला आहे. तर इथे दोन्ही साईडचे कॅल्क्युलेशन केलेत, कारण की आपलं एवढं स्मार्ट वर्क मला माहीत नाही की पॉझिटिव्ह निगेटिव्ह गेल्यावर काय होईल. तर याच्याने यापैकी मग व्हॅल्यू चूज करायला लागतील तुम्हाला की कुठलं आहे. तर तुम्हाला ते चूज करून मग करेक्शन कुठलं आहे ते सिलेक्ट करावं लागणार आहे. तर अनायन गॅप येऊन जाईल. अनायन गॅप अल्ब्युमिनसोबत करेक्ट करायची आहे. नंतर डेल्टा बायकार्ब येऊन जाईल. डेल्टा डेल्टा रेशो येईल. बायकार्ब पण करेक्टेड येऊन जाईल. अबाउट 24 असेल तर इट शोज मेटाबॉलिक अल्कलॉसिस. आपण खाली येऊ, हा चार्ट चांगला आहे. नंतर या दोन व्हॅल्यूज फॉर फॉर्म्युलासाठी ठेवल्या आहेत, या ठेवणं आवश्यक आहे. तर फक्त येलो व्हॅल्यूज सोडून बाकीच्यांना हात लावू नये. नंतर हे महत्त्वाचं आहे, ग्वालानीचं PDF आहे, ते छान होतं. प्रायमरी प्रोसेस जी pHच्या डायरेक्शनने जाते किंवा मोर सिव्हिअर. तर हे युजली कॉम्प्लिकेट होतं. पहिल्यांदा मेटाबॉलिक ॲसिडॉसिसच बघून घ्यायचा, मेटाबॉलिक ॲसिडॉसिस आहे किंवा नाही आहे. त्याच्यानंतर मग हे बघून घ्यायचं की जर अनायन गॅप नॉर्मल असेल तर नॉर्मल अनायन गॅप ॲसिडॉसिस आहे. मग 16च्या वर आहे अनायन गॅप, म्हणजे 12 ± 4, तर हॅगमा आहे. मग तुम्हाला कुठले ॲसिड्स आहेत ते बघावं लागतील. तर युजली डेल्टा अनायन गॅप इज इक्वल टू डेल्टा बायकार्ब. त्याच्यामुळे बायकार्ब करेक्टेड हा तुमचा 24 असायला हवं. 24च्या वर गेला म्हणजे मेटाबॉलिक अल्कलॉसिसचा पण कॉम्पोनंट आहे. तर तेव्हा मग तुमचा जो हा आहे डेल्टा डेल्टा रेशो तो अबाउट 2 जाईल. अबाउट 2 गेला की मेटाबॉलिक अल्कलॉसिस आहे, आणि अबाउट 24 गेला की मेटाबॉलिक अल्कलॉसिस आहे. तर हे दोन गोष्टींनी कळून येईल. लेस दॅन 1 इज नॉन अनायन गॅप, म्हणजे हायपरक्लोरेमिक. 1 to 2 इज हाय अनायन गॅप, आणि अबाउट 2 इज मेटाबॉलिक अल्कलॉसिस. लेस दॅन 1 इज नॉन अनायन गॅप, त्याच्यामध्ये हायपरक्लोरेमिया होतो म्हणून अनायन गॅप नसतो. याच्यामध्ये काही ना काही हे ॲसिड्स जमा असतील, केटो ॲसिड्स, लॅक्टिक ॲसिड किंवा रिनल ॲसिड्स, फॉस्फेट, सल्फेट जे काही आहे. आणि अबाउट 2 आहे तर हे हाय अनायन गॅप आहे आणि प्लस अल्कलॉसिस पण ॲड झालेला आहे. तर अबाउट 2 जातो आहे म्हणजे अल्कलॉसिस आहे. किंवा बेस एक्सेस दिलेला असतो ABGवर. तर ABGवर अबाउट 2 आहे बेस एक्सेस, तर मेटाबॉलिक अल्कलॉसिस आहे. बिलो 2 आहे तर मेटाबॉलिक ॲसिडॉसिस आहे. तर हे फॉर्म्युले विसरायला होता, एकदा स्वतः वापरायचे, त्याच्याशिवाय नाही तर ते चुकामुक होते. तर हे ईजसाठी बनवलं आहे मी, बट एकदा तरी फॉर्म्युले स्वतः हाताने लिहून बघायचे आणि डिराईव्ह करून बघायचे, एक्झाम्पलमध्ये वापरून बघायचे. नंतरच मग या कॅल्क्युलेटर्सला हात घालायचा, नाही तर मग हे सगळं विसरायला होतं.